हे जर असेल आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नारायण राणे साहेब, नंतर इतर सर्व आमदार, नितेश राणे, शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल. आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन. ती मोफत प्रसिद्धी मिळण्याकरता आहे. स्टेटस नेमकं काय आहे आणि काय नाही? खरंच मोफत प्रसिद्धी मिळण्याची, नाहीतर कशाला मी आज आला असतं माझं शूटिंग घ्यायला. सोशल मीडियावरती असं एक येते की दोस्ती म्हणजे कुस्ती. नाही बिलकुल. पण तुम्ही देखील इच्छुक आहात या लोकसभेसाठी. पक्षानं जर तुम्हाला हे दिलं, तिकीट दिलं, तर तुमचं काय निर्णय असेल? 100% निवडणूक लढवणार. हे बघा, आज सिंधुदुर्गमध्ये राणेसाहेबांचं, निलेश राणेंचं, नंतर नितेश राणेंचं, रवींद्र चव्हाण साहेबांचं, केसरकर साहेबांचं, तसंच राजन तेली साहेबांचं हे वर्चस्व आहेच. त्याच्यामुळे त्यांना सोबत घेऊन तसंच त्यांना सोबत घेऊनच करावं लागेल. आणि ते जे निर्णय घेतील वरिष्ठ, हा निर्णय मला मान्य असेल. शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये रस्सीखेच सुरू झालेला आहे. बिलकुल नाही. आणि रस्सीखेच चालू असले तरी वरती बघणारे आहेत ना. भावाप्रमाणेच आहे. त्याने झालं काय, उदयने झालं काय, मी झालं काय, हे एकच आहे, काही फरक नाही. या संदर्भात उदय सामंत तुमचे बंधू आहेत, त्यांच्याशी काही चर्चा वगैरे काय झाली? नाही काही चर्चा झाली. पण आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. शेखर निकम साहेब याचं चिपळूण मतदारसंघावरती वर्चस्व आहे. तसंच उदयकडे हा मतदारसंघ, रत्नागिरीचा मतदारसंघ उदयचं वर्चस्व आहे. लांजा राजापूरमध्ये आपण डेव्हलप करूच, जरी आज तिथे कोणी आपला नेतृत्व नसलं तरी. देवगडमध्ये नितेश राणेंचं वर्चस्व आहे. निलेश राणे जोमाने काम करतात कुडाळ मालवणसाठी. आणि केसरकर साहेब आणखी राजन तेली साहेब या सगळ्यांचं पाठबळ जर असेल तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी सीट निवडून देतील. आणि राणे साहेबांनी असं मला, रवी चव्हाण साहेबांनी मला सांगितलेलं आहे. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांचा प्रचार 100%.